ऐकून घ्यावं. तुम्हाला पुढे मी व्यक्त व्हायला माझी भूमिका व्यक्त करायला लागलोय. माझी भूमिका जर योग्य असेल तर माझ्या आव्हानाला तुम्ही प्रतिसाद द्या. आजच्या या सभेचे अध्यक्ष शिवाभाऊ की ज्यांचा 2012 पासून मला सतत पाठिंबा आहे. दुसरे माझे मार्गदर्शक स्वातंत्र्य सैनिक वारसदार आणि अण्णाला मी विनंती केली की अण्णा स्वातंत्र्य सैनिकाचा वारसा आपल्याला पुढे चालवायचा आहे. कुणाचा वारसा राजकारणातला असेल, कुणाचा वारसा किती घरात सत्ता असेल, त्याच्यापेक्षा या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात 11 महिने जेल भोगलेला आपला वारसा आहे अण्णा. आणि मी वारसदार म्हणून तुम्हाला विनंती करतो, अण्णांनी कुठल्याही क्षमाचा विचार न करता सोबत स्टेजवर आशीर्वाद देण्यासाठी आले. खरं तर आज जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागल्यापासून जनतेपुढे काय बोलावं, काय करावं याचा काहूर होता. डोळ्यापुढे आलं 2012ला मी पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषदचा उमेदवार उभा करताना खामसवाडीकरांनो, माझ्या बरोबर एक सुद्धा टोपी घातलेला किंवा फेटा घातलेला किंवा इजार घातलेला माणूस नव्हता. तुम्ही माझ्या आज रॅलीला, माझ्या आव्हानाला प्रतिसाद दिला. इथंच मी खामसवाडीचे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा उमेदवार जिंकलो. एक वेळ अशी होती 2012ला मी जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला शिवसेनेचा पहिला पंचायत समिती मेंबर, शिवसेनेचा पहिला जिल्हा परिषद मेंबर आणि देवळालीतला पहिला शिवसेनेचा पंचायत समिती मेंबर तिन्ही निवडून आणले. शिवसेनेच्या स्थापनेपासून आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यावेळेस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यावेळेस पक्षप्रमुख होते आणि त्यांनी नेमलेल्या प्रतोदाचे स्वाक्षरीने म्हणजे त्यांच्या आदेशाने मला एबी फॉर्म मिळाला. निवडून आल्यानंतर ह्या खामसवाडीत मला येऊ दिला नाही. मी कधीही संघर्षाला भिडलेलो नाही. कधी दिसलं का अमोल पाटलाशिवाय अमोल पाटील पंचायत समितीला सदस्य झाल्यानंतर अमोल पाटलानं जसं या चौकात पंचायत समिती सदस्य झालेस, अमोल पाटलाच्या आधी पंचायत समिती सदस्य होणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांना, पंचायत समिती सदस्यांना जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ह्या योजना असतात म्हणून कधी पिकर लावून उघड केलं का? मला त्यावेळेस सांगण्यात आलं की ही जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य झाल्यानंतर योजना चालू झाल्या. मागातल्या काळात योजना नव्हत्या. मागातल्या काळात योजना नव्हत्या तर तुम्ही जी दिलेला कौल मी मान्य केला. 2017ला तुम्ही आमचा पराभव केला. पण अमोल पाटील 2017 ते 22 सतत तुमच्यासाठी इथं स्पीकर लावलेले. त्या बाबाच्या हॉटेलमध्ये जी तुमच्या पुढे ग्रामपंचायतला मी पुस्तक छापून काय योजना आणल्यात आणि काय काम केलं हे पुराव्यानिशी मांडलंय. गावासाठी माझी विनंती आहे. काल बुधवार होता. आपल्या महाराष्ट्राचे 10 मिनिट जर मोबाईल बंद राहिला तर फायर ब्रँड नेते अजितदादा पवार ची बातमी व्हायची. राजकारणात, समाजकारणात जोपर्यंत व्यक्तिमत्व, त्या व्यक्तिमत्वाचं जपायचं त्या भागातल्या जनतेचं काम असतंय आणि त्या नेतृत्वानं सुद्धा त्या भागाचा विकास करायचा असतंय. त्याप्रमाणे जिल्हा परिषदला निवडणूक जाहीर झाली. जिल्हा परिषदची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आम्ही आमच्या पक्षाकडे उमेदवारी मागितली. आमच्या पक्षाकडे उमेदवारी मागितल्यानंतर आम्हाला म्हणलं की तुमचे उमेदवार पैशाने सक्षम नाहीत. मला सांगण्यात आणि म्हणण्यात आलंय की सभेचा श्री गणेशा सुरुवात तुम्ही केली. आमची बी सभा आहे त्यावेळेस त्यांचं तुमच्यावर ज्यावेळेस टीकात्मक होत असेल. माझ्या पुढे उभाटा गटाच्या उमेदवार
सांगा कधी अमोल पाटलांना तुमच्याकडे कोण नव्हता तरी कधी तुमच्याकडे 10,000 रुपये तुम्ही त्याच्या राजकारणाला किंवा संसाराला मदत मागायला याचना करीत आला का? आणि स्थित्यांतर बदलला. मी एकनाथ शिंदे साहेबांसोबत राहिलो, तानाजीराव सावंत साहेब यांच्या सोबत राहिलो. लोकसभेला बी भाजपचे उमेदवार, आता जिल्हा परिषदचे पुन्हा अपक्ष आणि तत्कालीन राष्ट्रवादीचे उमेदवार त्या अर्चनाताई, त्यांच्या प्रचाराला बी त्यांनी इथल्या कार्यकर्त्यांनी सांगावं का? मी कधी त्यांच्या कार्यालयात गेला, कधी त्यांना म्हणलं तुम्ही आम्हाला पैसे द्या, कधी यंत्रणा रुसून आम्हाला यंत्रणा नाही म्हणून बसला नाही. तर पदर आई जगदंबेचं कुंकू आहे, मी चोरून आणलं असतील, मी व्याजाने खाल्लं असतील, पण माझ्या कार्यकर्ता असेल तो माझे पस्तर येणाऱ्या त्या यंत्रणेसाठी पदर पैसे खर्चिले त्याने जाहीर करावं. ठीक आहे, माझे कार्यकर्ते पैशाने गरीब आहेत म्हणून मी सुद्धा तुम्ही विचार करायचा आहे. जे उभारले जे नेते मंडळ आहेत त्यांच्या मी 10% सुद्धा माझी प्रॉपर्टी बी नाही किंवा मी नाही. आज मी माझ्या गुशीला घराला कडा आहेत का नाही तिथं इथे विचार आहे. बहु पोस्ट मी नेत माझ्या घरापाशी. आज मी माझ्या घराला गुशी आहेत. लपविल्यानं प्रॉपर्टी संपत्ती लपत नसते आणि दाखविल्यानं दाखवित नसते. मला एक सांगायचं आहे की दुसऱ्या जे अपक्ष उमेदवार आहेत, मी लिस्ट जर काढायला गेलो तर सांगायला गेलो तर इथं कुणी बी असावा खंडोबा मंदिराचं मी इट काढले, खंडोबा मंदिर बांधलंय. वडार समाजाचं 2012ला मी महालक्ष्मी मंदिर स्वखर्चानं बांधून दिलंय. महादेव मंदिराला पहिल्यांदा कुत्री चालली म्हणून सांगितल्यानंतर स्वतःच्या पैशानं महादेवाची शपथ हे माझं नाही, तुमच्यासाठी विचार करायचे. एखादा म्हणला असता मी सरपंच आहे, ग्रामपंचायतला उभारलेले सगळे, जिल्हा परिषद पंचायत समितीला उभारलेले सगळे ग्रामपंचायत सदस्यच आहे, आणि एखादा म्हणला असता कार्यकर्त्याला आपल्याला काय करायचंय, आपल्याला काय करायचंय. कारण सध्या राजकारणाचा स्तर असा चाललेला आहे. एखाद्या जर विरोध केला एखाद्या सक्षम माणसाला तर गाव पातळीपर्यंत त्याला विरोध करा. मी गेलो नाही. मला सांगा 101 दरवाजा दिला मी, आणि त्या माऊलीनं कथाकार होत्या, त्या माऊली म्हणल्या की मला ज्यांनी दरवाजा बसविलाय त्यांना हार घालायचा आहे. मी त्यांची कथा ऐकण्यापासून थांबलो आणि त्या म्हणल्या की ह्या गावाचं वाटोळं व्हायला लागलंय, की गावाचा देव महादेव ही कळसा विनायक. त्या महादेव मंदिराला सुद्धा फंड मी आणून दिला, पण काम मी केलं नाही, समाजाच्या हातात दिलं. तुम्हाला काय करायचं ते करा. खोटं बोलत असेल तर महादेव माझ्या शेतात बी आणि इथं बारवावर बी आणि इथं बी मी मंदिर बांधलंय. 151 पोती सिमेंट दिलं मी. मला सांगायचं आहे की शिरसटवतीचं मारुती मंदिराला मी त्यावेळेस विसरते. 66 वस्तीच्या मारुती मंदिराला सुद्धा मी तिथं माझं योगदान, हे फुल नाही फुलाची पाकळी त्या काळात त्याचं जर आज केलं डिपॉझिट तर 70-80 हजार लाख रुपयाच्या आसपास होते. तशी मदत केलेला माणूस आहे मी. किती वेळेस सांगू, छत्रपती शिवाजी महाराजाचं चौकाचं स्मारक उभा केलंय. तुम्ही कुणीही जावा इलेक्शन मध्ये, आमले साहेबाला सरपंच ग्रामसेवक इथं पोलीस सुद्धा आहेत, त्यांनी नोटीस दिली आम्हाला. त्यांना सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा आणि स्मारक मी सरपंच आहे तोपर्यंत सगळ्या परवानग्या घेऊन मी ती बांधणार म्हणजे बांधणार. आतापर्यंत आई जगदंबेनं मला कधी अपयश दिलं नाही. ज्या गोष्टी होत नाही म्हणत होते, 70 वर्षात आज कुणी अतिक्रमण करायचं दिलं नाही. आणि जर काही माणसं माझ्या विरोधात जाऊन जर म्हणत असतील काही की त्या टपरी धारकांना की तुझं अतिक्रमण काढलंय, मित्रांनो, अतिक्रमण धारकांनो, ह्या गावातल्या जनतेनो, माझ्या माई माऊलीनो, आज सुद्धा अतिक्रमण काढलं तरी चौकातून गाड्याच्या ओघात आपल्याला जाता येत नाही. मला सांगायचं की बिरोबा मंदिरापाशी ठरलं. मला दुःख या गोष्टीचं वाटलं की हे जण म्हणलं की आमची मत आहे, तुम्हाला एवढा गट आहे. मला मागितलं, म्हणलं 51 पोती सिमेंट द्यावं बिरोबाच्या माळावर आपल्या.
51 पोते किती सिमेंट लागतंय म्हणले 51 पोते, त्यांनी 40 पोते नेले म्हणले बास. अरे काम करणारा माणूस आहे मी. जरी कुठलं मंडळ आलं, लेझिम मंडळ आलं, एवढी फाडली. मला तुमच्या सगळ्यात नाळी मिळायची. मी ते माणूस नाही की मला सरपंच पद मिळालंय. आपण ह्या 5 वर्षात आपला आपला परपंच, आपण आपला आपला सावरावं असं नाही. गोष्टी झाली का? माणूस तुम्हाला कामाचा निवडायचा का इलेक्शन पुरता तुमच्या पुढे 15 दिवस हात जोडणारा निवडायचा? केली पुष्पवृष्टी मी केली. मला विचार करताना, मला मतदान मागत असताना जिप्पा शाळेसाठी वरील शाळा गेली. आज मी सोमागिरी नाही माझ्याकडे. माझ्या तोंडात कुलदैवत बहिरोबाची शपथ घेऊन सांगतो की माझ्या गाडीसाठी मी कर्ज उचललं होतं, त्याच्यातलं मी 45,000 रुपये लाईट फिटिंगला दिलं आणि त्याचं मी कुठून बिल बी काढलं नाही. आणि सोमा आपाला म्हणलं तुम्ही म्हणू बी नका. त्याने जर हे खोटं असेल, दिलेत का नाही शाळा फिटिंगला, आणि मी कधी गावगावा केला नाही. उत्तम विकासाच्या निधीत, कामाच्या निधीत माझी तळमळ काय झाली की माझी हिंमत हरवू नका तुम्ही. आज मी तुमच्या गावात ह्याच ठिकाणी कलेक्टर आणि 15 2 IAS अधिकारी, 45 डिपार्टमेंटचा एकमेव खामसवाडीच्या 75 वर्षात जिल्हाधिकारी आणून कार्यक्रम केला. काय माझा स्वार्थ? ही ज्यावेळेस झाडं मोठी होतील त्यावेळेस, ही झाडं मोठी होतील त्यावेळेस माझ्या मनाला समाधान लागल की तू त्या काळात पदावर दिला होती संधी आणि त्या संधीचं सोनं केलं. हे तुझं रूप आहे. कारण मी ज्यावेळेस 66 वस्तीहून जात असतोय त्यावेळेस त्या 66 वस्तीवर झाडं मी लावली आणि ते झाडं लावल्यानंतर माझ्या मनाला मला शंका आली. अगर मी खिन्न झालो की मी आज बी ज्यावेळेस माझ्या मनाला दुःख होते त्या 66 वाडीच्या झाडाखाली जाऊन बसतोय. देवीची कमान बांधली म्हणते, आई रोकडेश्वरीचा कपाळाला कुंपाय. अरे अशी कमान तर मी 10 बांधतो. मी जर कमान बांधायला गेला असतो तर नाना मला म्हणले असते की मोहासारखी कमान बांधा, आणि त्याच्यासाठी मी 25 लाख रुपयाची तरतूद सारखं माझं प्रशासनाकडे पाक पुरव. काय अशी कमान देवीच्या तिथं दाराची कमान मी बांधलेली आहे. बांधलेली कमान ह्यांची हमी मी घेतो. कोण म्हणेल की अमोल पाटील हे इलेक्शन सरपंचाचं नाही, जिल्हा परिषद पंचायत समितीचं आहे. मी ते स्क्रीनवर बघतोय. तुळजापूरचा विकास, जिल्ह्यातला विकास, या माझ्या गावाचा विकास आहे म्हणून चेक चिन्ह ह्याच्यासाठी घेतलंय की ही खामसवाडी ही माझं जग आहे. आणि कब्बशी ह्याच्यासाठी घेतली की विकासाचा अमृततुल्य चहा कब्बशीतून माझ्या खामसवाडीच्या सेवेत द्यायचा आहे. बोलायसारखं भरपूर आहे. कामाची मी लिस्ट वाचून दाखवतो. कदाचित त्याच्यातल्या मी माझ्या कामावर केलं नाही म्हणत, पण करणारा लागतंय. आणि तिथला रोड, तिथला रस्ता आज बी जाऊन बघा. तुम्ही म्हणत असताल की खामसवाडीला तुला सरपंच केलाय आणि खामसवाडीचा विकास झालाय का? अरे पंचायत समितीला तेवढा पायी तर उभारलो नाही की ज्या वेळेस मी मत मागेल. आणि दुसऱ्या गोष्ट सांगतो, राजकारणातला पहिला आणि शेवटचा माणूस आहे माझ्या कुटुंबातला. मला नाना सांगितलं जायचं, पालकमंत्री म्हणत होते, दुसऱ्या पक्षातली माणसं म्हणत होती की तुम्ही उभा राहा, तुमच्या घरच्याला उभा करा. मी त्यांना म्हणलं की आमची जर ताकद नसली तर तुमचेच कार्यकर्ते उभा करा, आमचा धनुष्यबाण का तुम्ही घेता? मला सांगायचं की तुम्हाला धनुष्यबाण देतो आम्ही, पण त्या चिन्हावर आमचा उमेदवार पाहिजे. जे कोण ह्या सभेतून माझं ऐकत असतील त्यांना माझं आव्हान आहे की कळंबचा तालुका प्रमुख आणि धाराशिवचा तालुका प्रमुख यांच्या वरलं पद आहे माझ्याकडे विधानसभा संघटक. आणि ते विधानसभा संघटक हे जिल्ह्यात राहून नाही तर पक्षाच्या सचिव मोरे साहेबांनी मला त्याची नियुक्ती केली. ज्यावेळेस मी तुम्हाला विचारेल त्यावेळेस माझा हे पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य निवडून द्या,
मी तिथं निवडून सांगाल एकनाथ शिंदे साहेबांना की हे माझा पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य तुमचा शिवसैनिक आहे साहेब, त्यावेळेस तुमच्या खामसवाडीकरांनो आणि तुम्ही आज दिलेल्या साथीने त्यावेळेस मान मोठी जाईल, जिल्ह्यात होईल की खामसवाडी ही विकासाच्या मागे. मी हरणार नाही, मी हरणार नाही. ह्या विजयानं पराजयानं खामसवाडीच्या विकासाची चाकं पुढे न्यायचेत का नाहीत न्यायचेत. मी ज्यावेळेस आता तुम्ही काम वाचायला लावला मला आणि 15 मिनिट फक्त माझ्यासाठी ऐका. काहूर होता 1 रुपया बादीला नाही आणि 1 रुपया कुणाच्या विश्वासावर अगर कुणाला कुणाच्या ह्याच्यावर मागितला नाही, अगर कुणाच्या जीवावर नाही. मला बी खामसवाडीची लिटमस टेस्ट बघायची की खामसवाडीचं राजकारण कोणत्या विकासाकडे जात आहे, माणसाकडे जात आहे का माणसाला चिरडून राजकारणातून संपविण्या पाहिजे. आम्ही करायचं काय? मला लोकसभा विधानसभा सांगितली. ज्यावेळेस ग्रामपंचायतला 3 पॅनल राहते, विधीकरण आभार येत आहे, विधीकरण आभार येत आहे. किंवा ज्यावेळेस 3 पॅनलला मॅन्डेट समसमान, 2 पॅनलला समसमान मॅन्डेट मिळेल, एका पॅनलला कमी मिळेल, त्यावेळेस त्या पॅनल प्रमुखांनी युती कुणासोबत करावी हा त्यांचा सर्वाधिकार असेल. पण नैसर्गिक युती जर म्हणलं तर शिवसेना भाजपची युती आहे. भाजपला भाजप आणि काँग्रेस ही राष्ट्रीय पातळीवरच्या विचारधारा वेगळ्या वेगळ्या आणि काँग्रेस आणि भाजपची युती ग्रामपंचायतला होती. भाजपच्या उमेदवाराला काँग्रेस पाठिंबा देत आहे, काँग्रेसच्या उमेदवाराला भाजप पाठिंबा देत आहे आणि आता वंचितच्या उमेदवाराला भविष्य दोन्ही मिळून पाठिंबा देतात. भविष्य ठरलंय म्हणून. पहिल्या वेळेस म्हणलं निवडणुकीचं असेल, दुसऱ्या वेळेस आम्ही हिमालयाद्वारे काम केलंय का नाही, आणि जर त्यांनी नाही म्हणलं, आता सगळेत बोलायला लागलं. पहिलं तसं होतं, आम्हाला पत्र होतं आंतरदेशीय, आता 90% लोकांच्या हातात मोबाईल झाले. कदाचित मला सभा मिळेल नाही मिळेल, पण मला माझ्या भावना व्यक्त करायला वेळ माध्यम आहे, सोशल मीडिया. आणि त्यावेळेस ही ह्यांना पाठिंबा देते, म्हणलं आमच्या सोबत करा. नाही म्हणले आमचं ठरलंय, ठीक आहे. मग जिल्हा परिषद पंचायत समितीला आम्ही म्हणलं वरला द्या मला, म्हणले वरला उमेदवार लाव पण नाही, वरला बी उमेदवार गावचा आहे. मला सांगा इकडे मला सांगा, ह्या पोराचं कधी भांडण ऐकलंय? हे पोरग जर तुम्ही म्हणलं इकडे येऊ शकतंय का नाही? ह्या पोरानं 3 वर्ष झालं मला शेतात इकडं तिकडं झालं, जरी मला उशीर झाला तर मी ग्रामपंचायत कामं केली का नाही. पण गरीब आहे, त्याचा बाप शेळ्या चरून मजुरी करून खात आहे आणि ह्या गावात वंचित आणि पिचलेलीच माणसं आहेत. आता तरी माझ्या मागं तुम्ही उभा राहायला लागला. माझ्या मागं मी तुम्हाला सांगितलं की 10 माणसं सुद्धा नव्हती. स्वर्गीय मुबारकबाई रफीक असलीच माणसं घ्यायची. तिला सापाचं टमटम असायचं, विचारायचं त्याला 100 रुपयाच्या ऐवजी आम्ही 200 द्यायचं, भोंगा बांधायचा आणि योजना करायच्या. पासून त्या रस्त्यावर बघा आणि बिट्टावका निघालाय का? अण्णा कांबळेच्या घराकडे दलित वस्तीतून रस्ता केलाय, तुम्ही तिथं जावा असं तुम्हाला ठामपणे काम सांगणारा केलाय का बघा. तिथं जुन्या साठेनगर मध्ये रस्ता नाली केली, युवराज पाटोळ्याच्या बॅक साईडला म्हणजे इकडल्या पप्पूमाळ्याच्या बंदिस्त नाली गेली आणि टावका अगर कुठं उल्ली तल्ली का. 3 वर्ष होऊन गेलंय, कामाची गॅरंटी असते 2 वर्षे. ह्या बापू शेळके यांच्या दारात पप्पा जोशीच्या इथं तेल ओतल्याने रस्ता केलाय गुडघे इतका, विचारा त्यांना. कुणी केला नव्हता. 20 वर्ष झाले तिथं वस्ती आहे. कुणाला निवडून द्यायचंय तुम्हाला? नवीन साठेनगर भीमा शिंदे तिथं रोज भांडणं असायची. मी त्या लोकांना सुद्धा जाऊन विनंती केली की
हे तात्पुरते आलेले माणसं आहेत, कायमस्वरूपी हित आहे. मी काय घेतला नसेल सिंबॉल माझ्याकडं, तुषार वाघमारे राष्ट्रवादीचे होते ते लागले होते माझ्या मागं. सिंबॉल देतो, पक्षाची ताकद देतो. एखादा म्हणला असता पक्षाची काय येणार आहे वरून यंत्रणा ती बी होईल, सिंबॉल बी होईल, वक्तेही होईल. त्यांना सांगितलं की माझा खामसवाडीवर विश्वास आहे आणि तुमचं ज्यांनी डिजिटल कोण कार्यकर्ता असेल त्याला काय वाटेल की आमच्यावर आमचा सिंबॉल आमच्यावर अन्याय केला, कारण हे कार्यकर्त्याचे. आमदार खासदारकीला आपण सहन करू शकतो, मोजक्या जागा असतात, गणित वेगळी असतात वरली. शिवपूर जगदीश पाटोळेच्या दारात रस्ता केलाय, मी म्हणत नाही सगळे प्रश्न मिटलेत. पण ज्या दिवशी तुमचा निर्णय या जिल्हा परिषद पंचायत समितीला लागू द्या, माझ्या ज्या दिवशी मी येईल, ज्यावेळेस मी 5 वर्ष कंप्लीट करेल, मी पंचायत समितीला मी माझ्या कपाळाला सारखं रोकडेश्वरी सुद्धा म्हणत असेल की सगळी शब्दाच वाहतील. पण ज्यांनी शब्दा खोट्या वाळल्या 2012ला, त्यावेळेस म्हणलं आंबाबाईचं ठाणं लय कडक आहे, टीव्हीचं ठाणं लय कडक आहे, रोकड देणं रोकड घेणं. काय माझ्या माग बाहेर घराच्या आलं तर एकुलता एक आहे, घराच्या बाहेर गेलं तर जे वडिलाचा आधार आई वडिलाचा होता आई बी नाही राहिली आणि वडील सुद्धा थकलेत, लोटतोय कुणासाठी. मला शिवपूर तिथं रस्ता केलेत, आजिमबेगच्या दारात रस्ता केला, आजिमबेग आमचा कार्यक्रम बघा तिथं नाली केली, बालाजी चौऱ्याच्या तिथं सुद्धा लय चिकूल होत होता, मजबूतीकरणाचं काम केलं. आता 10 लाख रुपये विशेष आणि तिथं पॅकेज आणलंय. त्यांना ज्यावेळेस त्यांचं अतिक्रमण काढलं म्हणल्या, ज्यावेळेस रोड केलाय गुडघे इतक्या भरात सगळं केलंय आणि तिथं जाऊ अंडरग्राऊंड नाली केली. मला एक सांगा, जी रामाच्या नावानं मत मागते, जे राम बघतायत, माझा बाप माळकरी आहे, माझी आई माळकरी आहे आणि त्यांचं मी वंशज आहे, राम मंदिरासाठी आज मी माझ्या विरोधाची मतं मागते, त्या लोकांना विचारा जाऊन. आज वेळ आली सांगायची, कुणीतरी येतंय बल्ब लावतंय, वेळ आली. 2 लाख रुपये खर्च मी केला, पण मी कधी म्हणलो नाही. तुम्हाला नेतृत्व कोणतं जपायचंय ती आज तुमची वेळ आहे. केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री सगळे होते, पण दिलीप नाडे माझे आज मी विरोधात आहेत. कदाचित इथं येऊन सभा बी घेतील, चांगल्याला चांगलंच म्हणलं पाहिजे. पण कितीही मुख्यमंत्री झाले, पंतप्रधान झाले, पण मुरुड त्यांच्या महाघरात आहे. तुम्हाला ही निवडायचंय. तुमचा आवाज तुम्ही काय करायचा, ज्यावेळेस मी कलेक्टरकडे जातो त्यावेळेस कोणताही कलेक्टर आला, कोणताही मुख्य कार्यकारी अधिकारी आला तर अमोलजी हिंदीतून या, अमोल पाटील बसा, ही आदर तुमच्या ताकदीवर मिळालाय आणि ती ताकद मला तुमच्यासाठी करायची. किती काम सांगू, राम मंदिर ते संतोष नागर गोजे घरापासून सिमेंट केले, बाबू सुरवशी हिता असेल रडत होते, त्या पिपळापाशी घाण होती. ह्याच गावातली काम आहेत, तुम्ही जाऊन बघा, तुम्ही आठवा, तिथं त्या घाण इतकी वासायची की टोकरी इतकाली कान घाण असायची. ते घाण करून अंडरग्राऊंड नाली करून गेली, कितीतरी वाऱ्या झाल्या. विलासनगर मध्ये कशी ती लोक राहत असतील, नरक असायचा. कन्या शाळेत तुमची माझी लेकरं तिथं जायची आणि त्या लेकरांना चिकूल होती, त्या 24 तास घाण वास यायचा. तिथं जाऊन रोड कालाय का नाही, आता 1-1.5 वर्ष होत आले, टावका निघालाय का बघा, तिथं नाली निघाली का बघा. मला माहिती आहे मी काय म्हणणार आहे, हे पुढे केलेल्या विकास कामासाठी काय बोलणार आहे ते मी सांगतो. पुन्हा 95-5 विलासनगर मध्ये राजभाऊ पाटलाची इथं रोड केलाय. उद्धव हाबू शेळके कासरवाडीतले बारके उद्धव हाबू शेळके मोठे नाहीत, त्यांना तिथं टेलर आहे ते आजीनाथ सौदागर माझ्या विरोधातला आहे, त्याच्या दारात रोड केलाय. त्याला विचारा, त्याला घेऊन जावा आणि त्याला म्हणावं की तिथं रोड केलाय. तुम्हाला माणूस काय निवडायचा आहे, कामाचा निवडायचा आहे का. पुन्हा तांडावस्ती अंतर्गत नवीन कोळ्याच्या इथं आपासाहेब म्हणले इथं रस्ता केलाय ना, आमच्यात का नाही. तुम्ही आज बी जावा पंचायत समितीला, ह्याच्यातलं फोटो वाटलं तिथं रस्ता मंजूर आहे. आणि ज्या दिवशी आम्ही पावती फाडली त्या दिवशीच आचारसंहिता लागली, त्याच्यामुळे तिथला वर्ग म्हणजे करता आला नाही. मग सांगितलं होतं तांडावस्तीचा
त्या रस्त्यावर सुद्धा बालू गरजेचं इथं मजबूतीकरण केलं, तिथं सिमेंट कॉन्क्रीट आणलंय. मला सारखं पिंटू राठोडासारखी माझ्या मागे उघड कोण नव्हते. आज मला समाधान वाटलं, अपक्ष असताना सुद्धा तुम्ही माझ्या मागे रॅलीला उभारला. हे सारखं फोन करत आहे, हा आमच्या दारातला रोड करकीर, आणि मला आवाज बोलायचं काय समजत नाही. कारण आणि माझ्याकडे काय नाही, मला आता बी मी सरपंच आहे, पंचायत समिती सदस्य आहे, बालू काका. अमोल इकडे, अमोल गेला. तुम्हाला बाकीच्या माणसाकडून मध्यस्थ घालावं लागते बोलायचं. नवनाथ पटोळेच्या घराकडे रस्ता काम केला, किती सांगू. हरिभक्त परायण भारत महाराज ज्यावेळेस मी भेटायला गेलो, पेढा दिला, त्यावेळेस म्हणले सरपंच एवढं रस्त्याचं काम करा. त्यांच्या दारातून बॉशन भिंगाऱ्याच्या दारापासून रस्ता केलाय. आता ही पुन्हा काय म्हणणार आहे ते सांगतो. तांडा वस्ती अंकड जाणारा रस्ता केलाय. रामलिंग नगर इथं रस्ता मजबूतीकरण केलंय. आमचा मुन्ना बंडगर आहे, आता वंचित उभा आहे, माझ्या विरोधातला आमचा सहकारी, आमचा म्हणजे ग्रामपंचायतला सहकारी आहे. त्याला विचारा की मजबूतीकरण केलंय का नाही. खामसवाडी देवधानवर रस्त्याचं डांबरीकरण केलंय. मी त्यांना सुडीत असताना त्यांनी मला म्हणलं की ती 20 लाखाचं काम मिळालं तुमचं, तुम्हाला लग्न मला नको आहे. कामापायी म्हणत नाही, माझ्या तेवढी धमक आहे. पशुवैद्यकीय दवाखान्याला कंपाऊंड वॉल केलंय, सरकारी दवाखान्याला केलंय, लाईट फिटिंगची काम किती सांगू. का एवढे आहे ते तुम्ही ही व्हायला लागला. 11 वाजल्या करा बाबा दिलेला टायमिंग, आणि काय 15 मिनिट माझ्यासाठी 15 मिनिट आपण चौकात थांबायला लागलो. लाईटचं बिझनेसचं काम आहे. मला नक्की विरोध करा, पण दुष्काळात चारा छावण्यात तिंदा काढणारा अमोल पाटील आहे. त्याच्यात फायदा जर मिळाला असेल तर देवी मला तो बघून घे. 75 लाख रुपये माझ्या डोक्याला केस नव्हते, एवढी झाली. विचार करायचा आपण. 11 महिने त्या माणसावर सोनं ही केलं, कोणी केलंय. मला नक्की विरोध करा की खेरडा खामसवाडी खाला निळा दिवसा पूल जाणाऱ्या लोकांनी माझ्यावर कुठे अण्णा येऊ दे. खापे अण्णा आले, फायर बंड आमच्या बंडात साथ द्यायला. मला त्यांना सांगायचंय की ह्या निळा दिवसा फुलाकड कुणी काम केलंय. एवढा बी अतिवृष्टी महाप्रलय झाला, त्याचा टवका सुद्धा निघाला नाही. उत्तमराव तुम्ही म्हणत असताल काय बाबा मला पिढा आली, सगळी जाते तर आमच्या गोरगरीब बिचायताचं नाव घेतंय. खरं सांगा, तुम्ही भाषण केलं होतं, मला आठवत आहे कुठं केलं, काय केलं, मला त्याचा उल्लेख नाही करायचा. पण ही लोक सगळी जी ऐकायला लागलेत ही करमणूक नाही. आणि तिसरी गोष्ट मी सांगतोय की शाळेतला स्वच्छालय नव्हती. जे बोलतो ते करतो आणि जे बोलत नाही ते डेफिनेटली करतोय. कलेक्टर साहेब सचिन नाव घेऊन चालले, बदली चालली. एका पाय डोळ्यात अश्रू होते, नातं होतं, जातीचे गुतीचं काही नव्हतं. IAS अधिकारी आहे. त्यांनी म्हणलं कलेक्टरचं वाक्य आहे, पाटील आम्ही जर अशी दोस्ताना आणि अशी नाती जर भावना म्हणलं घेतली तर आमचं भारतभर कुठेही कोणत्याही क्षेत्रात असतंय आणि त्यांचा तुमचा जर असा गोतोळा केला तर मला माझं कार्य पार पाडता येणार नाही. ही आता आपली शेवटची भेट आहे. काय मागायचं असलं तर मागा. जाऊन बघा वरल्या शाळेवर सौरचं काम, मला फोन येते सारखं, मला वेळ देणं होईना. वरल्या जिल्हा परिषद शाळेत सौरचं काम करून स्वच्छालयाची युनिट लागली आणि युनिटला स्वच्छालय आता ते अविनाश खाते आलेत म्हणून त्याच्यामुळे मी लांब व्हायला लागलो. मला स्वसा आपल्या गावातले युनिट लागली आणि त्याच्यावर स्थगिती आली. काय द्रष्ट लागली हा खामसवाडीलाच नाही तर या जिल्ह्याला. ही 2 आमदार, 1 खासदार आणि आमचे पालकमंत्री ह्यांच्या श्रेयवादात ह्यानं म्हणायचं ही काम पाहिजे, त्यानं म्हणायचं ते काम पाहिजे. ती धमकच होती तानाजी सावंत या माणसात. त्याची ताकद होती. एका बाजूला अशी माणसं की त्यांना ह्याला बंद पडला, त्यांना त्याला बंद पडला.
मला माहित आहे, मी खामसवाडीतून 100 ते 200 माणसाचा ऊस गेला आणि त्याला कारखाना जर जीवात नसता केला तर ह्या गोळपट्टी कारखानेवाल्यांनी व्यक्तिश आपल्या गावातलंच नाही, फडावर तडुळ्याच्या कारखान्यानं भाव खाल्लाय. आता 1800 2000 फडावर भाव बदललेला आहे. ज्याची माती झाली त्याचं सोनं करणारे एका बाजूला आहे, तेरणा कारखान्याची माती झालेली त्याचं 200 कोटी रुपये करून सोनं करणारं झालाय. कुणीतरी म्हणून मग तेरणा माती होती तर सोनं का केलं नाही? अरे मग सोनं होतं तर तुम्ही का बंद चालू केला नाही? वाशीच्या कारखान्याची तीच अवस्था. त्या इंदापूर कारखान्याचा इंदापूरचे शेअर आपल्या गावात घेतले नाहीत, पण इंदापूरचे आपल्या गावातले जुनी जे जाणकार मंडळी त्या कारखाना 1 नंबरचं होतं युनिट, हे कुणी बंद केलं, चालू कुणी केलं? आणि आज तुम्हाला सांगतो बोरवंटीचा कारखाना सुद्धा चालू केलाय. तानाजी सावंत काय नेता निवडलाय मी? तानाजी सावंत त्या नेत्यात एवढे धमक आहे की 1000 किलोमीटर स्वतःच्या पैशातून खुलेकरण केलंय. 1000 किलोमीटर. त्याचा ह्याचा काय संबंध नाही. त्या माणसानं सांगितलं की अमोल तू सरपंच झाला, एका सरपंचानं हे गाव खुलीकरण केलं पाहिजे. लोक मला म्हणते खाते बबन मामाने इथं येऊन बोलावं, तुमचा रस्ता काल रात्री केलाय, उठून सांगा बबन मामा इथं या. किती वर्ष झालं नव्हता तुम्ही माझ्याकडे उभारलेलं पंच होता आणि माझ्या जीवाला आज बी पल्ला असला तरी ते चंद्रडोळे आज बी पल्ला असेल कसा असेल, पण माझ्या जीवाला पंच होता. तुम्ही सांगा किती वर्ष झालं रस्ता नव्हता तुमच्या इथं, किती घाण होती, कुणी केला रस्ता? त्या लोकांना पाणी कुणी दिलं? काय द्रष्ट राहिले ते माहित नाही, पण निस्ता स्थगितीत व्हॉट्सअपला मी टाकतो. मी पुन्हा कुणीतरी म्हणेल की इथं आरोग्य दवाखाना आम्ही महासारखा मंजूर केलाय, म्हणून महागातल्या तारखेला शिवसाहेबाची प्रशासकीय मान्यता झाली. ह्याने प्रशासकीय मान्यता अडवायची की त्यांनी ही बंद करायचं. त्यांना सांगितलं साहेब आम्ही अशा अवस्थेतून गेलो की आम्हाला म्हणलं जायचं 15 दिवसात सरकार पडणार आहे, काय काय व्यंजन लावले जायचे, आणि तुम्हाला मी शब्द देतो म्हणलं साहेब. त्यांच्याकडे आलं होतं की काही लोक काही पक्ष माझ्या माग होती, पण माझा निवडून आणलेला सदस्य ही बाळासाहेब ठाकरे यांच्या ह्याच्यावर शिवतीर्थावर निघून मी करत. आपल्या गावचं नेतृत्व काही मालांचं जपायचं काम तुम्ही करायचंय आणि कोट्या मनानं कधी वागायचं नसतंय की महेंद्र शेळके पंचायत समिती सदस्य झाला तर आपलं काय, जितेंद्र शेळके पंचायत समिती झाला तर आपलं काय, असं वागायचं नसतंय. ज्या कार्यकर्त्याला त्याच्या वेळेस संधी द्यायची. आउटपोस्ट पोलीस स्टेशन किती वर्ष झालं? कोळेकर साहेबाला विचारा. ह्या सगळ्या असल्या गोंधळा सगळं प्रस्ताव येतोय, तिथं जाते माघारी येते आणि 10 कोटी रुपयाचा प्रकल्प CSR योजनेतून मंजूर करून घेतलाय. पक्षानं मला विधानसभा संघटक केल्यानंतर माझ्या जिल्हा प्रमुखाला, माझ्या त्या दोन्ही तालुका प्रमुखाला 10 मोकलून माझ्यापाशी श्रेष्ठी बोला म्हणून संजय मोरे आमचे पक्षाचे सचिव आहेत, तिथून मला फोन लावला. पळसपचं तिकीट तुम्ही वाटलं, नेताजी आबा पाटील हे जिल्हा परिषद भाजपचे अध्यक्ष असताना ती जर शिवसेनेच्या वाहनावर दिला असेल, तिथून जर पक्षातून मला जर जिल्हा प्रमुखाला पक्ष फोन करतोय, खरंच तो आपला माणूस आहे का कुणाचा? आणि ज्या शिवसेना भाजपाई लोकसभा विधानसभेला काम केलंय, किती दुर्दैव आहे. तीच माणसं पदर पैसे आता ती सागुनी पदर यंत्रणा लावणी अशा स्वाभिमानी माणसावर बोलणार आहेत. हे आज सण आज मी केला, मी सहन करू शकत नाही, कारण पवनराजेचा मी चेला. पवनराजाला बी असे जेलमध्ये इकडं तिकडं गेल्यानंतर काय तरी बी त्यांना म्हणायचे की तुमच्या केस होऊ द्या, तुम्ही संघर्ष करू नका. तरी मी केला. गावाचा मी 5 वर्ष हे सदस्याला तुम्ही मला 7 खामसवाडी करून द्या,
आणि खामसवाडीतून पंचायत समितीचा आणि जिल्हा परिषदचा, कारण उमेदवाराचं हित झालंय त्याच्यामुळं मताचं विकेंद्रीकरण झालेलं आहे. 20 रस्ते केले. निळादेव कल्ला रस्ता, निळादेव पासून पाण्याच्या टाके पाणी पुरवठा हिरीपासून त्यांनी मान्य करावं. शहाजी जाधवला मी नाव घेत नाही. जाधववाडी कल्ला रस्त्याचा विषय निघाल्यानंतर त्यांनी सांगितलं की अशा अशा ठिकाणी अशा अमोल पाटलानं असं मंजुरीसाठी जी काय तरतूद जी काय असते ती केली. मी जे रस्ते सांगल गायरानपासून महादेव डुईपड्याच्या यांच्या रस्तेकर शहाजी आपा माझ्या सभेचा अध्यक्ष होतं. कदाचित माझ्याकडे काही माणसं माझ्या विरोधात जरी गेले असले तरी त्यांनी त्यांचा ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती त्या सुद्धा कार्यकर्त्याला सांगायला लागलोय की तुम्ही माझं कार्तिक आयुष्य ऐकलं नाही. लोकशाही तुम्हाला मला सुद्धा वैयक्तिक विरोध करायचा अधिकार आहे. ते अधिकार कोणीही शिरावून घेत नाही. माझं नाही पटलं म्हणून तुम्ही माझंच काम करावं ह्या मताचा नाही. पण मी काय उभा केली माझ्या कार्यकर्त्याला, माझ्या जनतेला, माझ्या मतदाराला मी तुमच्या पुढे पर्याय करून दिलाय. तो पर्याय तुम्ही सांभाळायचा, त्याला आशीर्वाद द्यायचा, त्याला जिरवायचंय का त्याला आणायचं ही तुम्ही आहे. पोट तिडकीनं बोलायला लागलो म्हणजे मला खरंच मी माझ्या डोळ्यात अश्रू आलेत. मला खरंच ह्याच्यातून मला दुःख मिटलंय. कारण ज्या पुस्तकात मी करायचं कोणासाठी रात्रीपासून, ज्या पुस्तकात पवनराजेच्या लिहिले की माझी गाडी जर सायकलवर येत असेल आणि ज्यांनी अटक झाले म्हणून त्यांना आदल्या वाजविल्या असत्या, आज मला त्यांच्या विरोधात राजकीय परिस्थिती जसं अजितदादा पवार म्हणले होते की राजकारण लय ओंगळ आहे. आणि ज्याच्यासाठी या गावात मिरवणुकीत आम्ही मार खाल्ला, आमच्यावर अन्याय झाला, ज्या टकुरी फुटली माझ्यासोबत त्या कार्यकर्त्यांना आणि मला आज बाजूला फेकलं जातंय. अजित पवार म्हणलं होतं राजकारण लय ओंगळ आहे. आणि महापालिकेचं निवडणूक झाल्यापासून त्याच दिवशी ठरविलं होतं की ही सदस्य आहेत आणि असली कसली शान भाजपची येते. तिथं जर कोण बनलं माझ्या फोटोवर तर मला सांगायचंय की अपक्ष उभारले तानाजी सावंत साहेब पुतणे त्यांना भाजप पुरस्कृत करतय. त्या 13 मतदारसंघात भाजपचे उमेदवार आहेत. ज्या 10 जागा दिल्या तिथं भाजपचं माणसं आहेत. अरे आमची ताकद नाही तर आमची माणसं, आमच्या सिंबॉलवर तुमची माणसं उभा करू नका. जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या नेतृत्वाला एकनाथ भाई शिंदेला सांगायचंय की हे राजकारण लय बेकारच व्हायला लागलंय. आणि त्याच्यासाठी खामसवाडीत ही जिल्ह्यातली पहिली ठिणगी पडली आणि ह्या ठिणगीचा मतातून तुम्ही वणवा करायचा आहे. ह्या खामसवाडीची भूमी जी क्रांती करायची आहे, ह्या खामसवाडीतून त्या क्रांतीच्या ज्वाला पेटवायच्या. मला म्हणलं जाईल आम्ही काम केलं नाही. अरे माझ्या आधी जेवढे सरपंच झालेत, जेवढे पॅनल प्रमुख झाले, मी पॅनल प्रमुख मी होतो आणि कोणत्याही काळात आणि पल्ल्यास घरीही होतो. कोणत्याही काळातलं सांगा आणि माझ्या सोबत त्यांची पैज लावा. मी माझ्या उमेदवाराचा पगार घेतो. माझ्या सरपंच पदाचा सुद्धा मी राजीनामा देतो. मला म्हणलं जाईल की असं झालं तसं झालं. मी सरपंच आहे, मी रबरी शिक्का नाही. मी सरपंच आहे. गावानं गावाचा कारभार करायसाठी मला निवडलंय आणि ज्या दिवशी मला सरपंच पदाचा मोह येईल आणि कुणाच्या तरी दबावाला आरी पडून मी ज्या दिवशी काम करील, हे पंढरीनाथ भाऊराव पाटलाची औलाद आहे. गुलबर्गाच्या जेलमध्ये माझ्या आजाला येडं म्हणत होते, पण गुलबर्गाच्या जेलमध्ये 11 महिने जेल भागलेले आणि त्याची औलाद आहे. आणि ईडी माणसाची इतिहास करीत असते, ईडी माणसं देहवेडी असते. समाजाची कामं घ्या, वैयक्तिक काम घ्या, कुणाचे पोलीस स्टेशनला काम घ्या, कुठलंही काम असेल कधी सांगताना त्या पावरीनं मी तुम्हाला सांगू नये. पण ह्याच्यात कुणीतरी ऐकत असेल, त्यांचं कुणाचं तरी लेकरू कळमला, कुणाची तरी मुलगी असेल, अशा घाण शिवाय डीसीला मराठवाड्याच्या साहेबाला दिल्या की पुन्हा एसटीला जर असं झालं मला फोन केला असेल
मी तिथून गाडी कुठेही असलो तरी पहिल्यांदा पोरांनी मला दिलं. त्या पोरं काय माझे मतदार आहेत, पुढे आरक्षण काय सुटणार आहे मला माहिती आहे. पण कुणी आज बी एसटी डेपोत जावा आणि एसटी लागाना गेले असेल तुम्ही फक्त खामसवाडीच्या सरपंचाला बोलू का म्हणा. अगर गेट पासूनच सगळी यंत्रणा हलती, ऑफिस खोललंय मी नाना कॅबिन, मी सांगत नाही, मी दंडाच्या बाहेर गेल्यानंतर अशा माणसाला काम करणाऱ्याला साथ द्या. काय कमी आहे महेंद्र कुमारचे? सगळेच उभारलेले जे ग्रामपंचायतचे म्हणजे आपल्या हे आहेत ते सदस्य आहेत ते अधिकार पैसे असतील त्यालाच उभारायचं का? अरे त्या पोराला बी संधी केली, मी बी काही एका दिवसात एवढी लिस्ट वाचलो का? ते बी गावचंच आहे, त्याला बी द्या संधी. आणि प्रत्येकाला आपापलं लोकशाही मत मागायचा अधिकार आहे. प्रत्येकाला आपल्या आपल्या जनतेनं मी म्हणतोय म्हणून मला टाकू नका. तुमच्या मनाला विचार करा. कवर काय चिरकाडीवर आले तोवरच सगळे लोक बी ताटकळे कवर करायचं ही सगळ्या गोष्टीचा विचार करा. मागासवर्गाचे जे लोक आहेत त्यांना माझं आव्हान आहे की तुमच्या घरोघर ग्रामपंचायतचा कर्मचारी लावून रमाई आवास मधले 22 घरं केलेत. एकाही माणसानं सांगावं की तो सुरेश कुळे माझ्या ग्रामपंचायतच्या सभेत ग्रामपंचायत पुढे माझी पडता काळ होता, पण मला सवय मोडेल पण वाकणार नाही. मला माहित होतं पंचायतचा पॅनल पडणार आहे, पण मी बबन शिरसट चंदू डोळेचं नाव घेतलं. त्यांना म्हणलं बाबांनो माझ्या पुढे हात जोडणार आहे, माझ्याकडे काय नाही, तुम्हाला विश्वास असला तर उभा राहणार, तर कुणाला काढायचं असेल. की सुरेश भाऊ सुद्धा माझ्या सभेत असं मोठे नारडलं होतं. पण विचारा त्या सुरेश कोळेला, त्यांची म्हैस कशाने तरी चावून मेली होती, पण मी काम होईल न होईल पण त्यांचा प्रयत्न काम बसविण्यासाठी मी केला का नाही त्यांना विचार. डॉक्टरला बोलविलं, तलाट्याला बोलविलं, पंचनामा केला. सगळ्या गोष्टी माझ्या हातात नाहीत. मी असे नाव घ्यायला न पाहिजे. खामसवाडीतल्या 80% लोकांचं म्या सुईपासून कुठलं ना कुठलं केलं. त्या दिवशी जाधववाडीवर मी पाया पडल्यानंतर ते माऊली माझ्या रडली. रमूदादा कुणाचं गर्व होतं मी विचारलं नाही, माझ्या लक्षात आलं नाही. ते म्हणले आपा मी कसं इसरल, तुम्ही मला माझ्या मरणाच्या दारातून काढलंय. 24 तास अवेलेबल आहे, तुम्ही माझ्यासाठी कधी काम करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं मी इमान करतोय, या लवकर बाबा लोकांना जायचंय. तुम्ही राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहात आणि पक्षाचा मला दाखवायचंय की माझ्या जिल्हा प्रमुखाचा म्या परवानगी घेऊन फोटो पाठवलाय. पुजाऱ्याच्या हातात छाया मंदिराच्या गेला, म्हणजे मंदिरातल्या देवाला कुलूप लावलं, म्हणजे देवाचं महत्व कमी होत नसतंय. तुम्ही जी देणारं प्रत्येक मतदान ही एकनाथ शिंदे साहेबापाशी जाणार आहे, स्वाभिमानानं जाणार आहे. मला काय वाटलं असेल मी इतकी शिवसेना वाढविली, 20 वर्ष काम केलं असताना जर सिंबॉल फायजल असला तर उमेदवार आमचा. आणि त्यांनी म्हणण्यापेक्षा आमच्या पक्षातल्या माणसांनी म्हणलं. खर तर शिवसेनेत संघटनेला महत्व आहे, पण स्थानिक आमचे संपर्क प्रमुखांना काही कळालंच नाही. बिचारा तो बी कट्टर शिवसैनिक आहे. संपर्क प्रमुखाचे मला शब्द आहेत, मला काय माहित नाही. मी 4 वेळेस आमदार राहिलो. आमोद शाखा प्रमुख, जिल्हा प्रमुख, नगराध्यक्ष, 4 वेळेस कोकणचा आमदार झालोय. झाले माझ्याकडून गपले, काय करायचं त्याच्या रेकॉर्डिंग आहे. पण पक्षशिस्तीचा भाग आहे. ज्यावेळेस मला विचारलं जाईल त्यावेळेस मग तर हम तो डुबेंगे सनम मगर तुझको लेके डुबेंगे. हम तो डुबेंगे सनम मगर तुझको लेके डुबेंगे. त्या वृत्तवाहिन्याच्या माध्यमातून मग मलाही स्फोट करावा लागल. अण्णा आलेत आमचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अविनाश अण्णा खापे, यांचं स्वागत टाळ्या वाजवून करा. आणि अविनाश अण्णा खापे यांना विनंती आहे की लोक सकाळी 9 वाजल्यापासून रॅली ही आहे, तर एक आपलं मनोगत हे
बाकीच्या स्वागत हिन तीन काय औपचारिक न करता एक आपलं 5 मिनिटात मनोगत उरकावं. तुम्हाला निवडायचं खामसवाडीकरांनो, तुमच्या मनाला आत्म्याला विचार करा की माझ्या जागेवर सरपंच असणारे पूर्वी होणारे तुम्ही जे मला निवडून दिलं त्या सरपंचाचे मान कुठं न जाता नाना पाटेकर सारख्या आपले काय कसली नाम फाउंडेशन संस्थेमार्फत जिथं की बिगर अराजकीय मकर नानासपुरे सारख्या संस्थेकडून सत्कार झालाय. मला मग एक नाव घ्यायचं राहिलंय, हिरे सादिक भैया पुन्हा जे केलंय म्हणून सांगतो म्हणून नाव एवढी घेतोय त्यांना मी माझ्या पवित्र भगवद्गीतेची शपथ घेतो आणि सांगतो की ते काम खरंच चांगलं झालंय का नाही. शेवटी त्याचा अधिकार आहे, कुणाकडे कुणी मागा. मी म्हणलं मी काम केलंय म्हणून मतदान मागायलोय. लोकशाहीत त्या त्या लोकप्रतिनिधीने त्या त्या काळात आपल्या भागाचा कायापालट केला पाहिजे आणि तो कायापालट करीत असताना सुद्धा कायापालट कारण उमेदवाराची संख्या भरपूर झालेली आहे, सभा मिळेल का नाही मिळेल. आमले साहेब म्हणले एकच सभा कोणती तरी घे, असं तसं तसं नियमानं करता येत नसतंय. कारण मुंबई महापालिकेत ज्याचा अर्ज जाईल, राज्याचा मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे असला तरी मुंबई महापालिकेत ज्याचा अर्ज पहिल्यांदा कतविला त्यांनाच ती शिवतीर्थ मिळालं होतं. तसं माझा अर्ज पहिल्यांदा आहे, पण आपल्याला 5 दिवसाचं इलेक्शन आहे. अत्यंत खेळीमेळीत शांततेत सगळ्याच उमेदवाराला माझं म्हणणं सगळ्या परवानग्या काढूनच बसवा, उगाच वातावरण कुलुषित न करता. एवढं नाबत चाललेलं माझं ही करून अण्णाला विनंती करतो की आपले विचार हे परखड मांडत असताना सुद्धा सौम्य भाषेत मांडावे एवढी विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि उमेदवाराचं इतके वेळ म्हणले असतील आणि उमेदवाराचं काय सांगायला गेला तर वरल्या कडाला जग जितेंद्र सावंतचं पंचायत समितीला कपाशी आहे. वरल्या कडाला म्हणले आणि त्याचा काहीतरी मराठीत अर्थ काढेल म्हणजे वरल्या कडाला म्हणजे आमच्या जे पॉम्पलेट असेल, गमजा असेल, झेंडा असेल, जे चिन्ह ही जितेंद्र सावंतचं आहे. आणि मला आनंद आहे की मी माझ्या कार्यकर्त्यासाठी न्याय देण्यासाठी मी माझ्या पदाची राजकारणाची सुद्धा हे सिद्ध करून दिले. जसं मी लावले धाडस तसं आजपर्यंत खामसवाडीत कुणीही कोणत्याही नेत्यानं दाखवावं की कार्यकर्त्यासाठी सत्तेवर लाथ मारून प्रत्यक्ष कार्यकर्त्यासाठी अपक्ष गंजगोळात घालून पुढे लढविणार आहे का. जर मी कार्यकर्ता पुढे इतका इमानदार आहे तर तुम्ही त्या तुमची ताकद दिलेली, तुमचा मतरूपी आशीर्वाद दिलेला त्याला मी सगळं मी काय बोलायला मी सगळ्या गोष्टीत खंबीर आहे, सगळ्या गोष्टीत खंबीर आहे. आणि आई रोकडे शरीर माझा बाप पांडुरंगाचा भक्त आहे, मला बी काही कमी पडू देणार नाही. माझ्या गरजात लिमिटेड आहेत. मला कुठं बंगला बांधायचा नाही, मला कुठं फॅक्टरी टाकायची नाही, मला कुठं लातूरला प्लॉट घ्यायचं नाही. मला आपली साधी 10-12 लाखाची गाडी झाली तीच मोठी झाली. मला कुठं बंगला बांधायचं नाही, फॅक्टरी टाकायचं नाही, त्या कुठं 10-20 तोळे सोनं घ्यायचं नाही, कुठं ब्रासलेट घ्यायचं नाही. आज मी आपला साधच राहणार आहे. त्याच्यामुळं मला लय लागत नाही. बापानं माझी गावात 1 नंबरचा सातबार आहे, 1 नंबरचं पाणी आहे. नाही बी केलं तरी 22 लाख उत्पन्न निघत आहे. म्हणून काय सुद्धा नाही गरजा. शेतकरी कामगार पक्षावनी माझ्या विचाराला आपल्या ठाम राहिलं पाहिजे गणपतराव देशमुखांनी. आणि तुम्ही माझं नेतृत्व मला पदरात घेता, तुमच्या खामसवाडीत तुमचा मला आशीर्वाद मिळू द्या. तुमचा कधीही तुमचं हे पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्यांनी असं केलंय म्हणून कधीही पश्चाताप तुम्हाला होऊ देणार नाही. आणि मला माहिती आहे तुम्हाला आवडायला लागले म्हणूनच तुमच्या कानाला गोड वाटायला लागले, म्हणूनच माणसं उभारून बघायला लागलेत. नाहीतर सोन्यासारखे जनावर सोन्यासारखे पिकं सोडून इथं उभारलेत. ही कुणालाही प्रेम मिळत नाही. आज मला एवढं समाधान वाटलंय. मला आज निकाल तर लागणारच आहे आपल्यापेक्षा, पण जी काही लोक म्हणत होती की त्याचं काय राहिलंय त्यांची दाताडं पाडायची तुम्ही काम केलंय. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि कपाशी आणि जगावर मत टाकायचं. आणि दुसरी गोष्ट माझा सर्व नेत्याला सन्मान्य, आपण नेत्या मंडळी नेत्याच्या ठिकाणी आहोत, नातेवाईकाच्या ठिकाणी आहे. माझ्या जर नाव घेतलं अमोल पाटील आणि आम्ही एक हाव
म्हणलं की ती माझ्या तळपायाची आग मस्तकाला लागत. आताच मी सांगायला लागलो, कालच एक माझा पाहुणा म्हणला असं असं म्हणते. तरी माझी तुम्हाला सगळ्या उमेदवाराला विनंती आहे की अमोल पाटील तसलं काम करीत नाही. जी करायचं ती छातीवर करीन, छातीवर केस आहे. अमोल पाटलाची ज्या दिवशी या चौकात इथं सगळ्या पुढे ज्या दिवशी ज्वारी टेकल त्या दिवशी संघर्ष संपल. आणि मी मगा सांगितलेलं आहे, तुम्ही सगळ्या शांततेत विचार करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढून जसा वार होईल तसं त्याला प्रतिवार सगळ्या मिळेल. कारण कुठला आरोप केला तरी आरोपाचं खंडन करायचं मिळेल. कुणी काही म्हणत असतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.